जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आहेत कळूभाऊ. तुम्ही जरी पेरेंट्स बॉडी एक संघ असाल, पण जेव्हा मी त्या रॅलीमध्ये युवक पाहिलाय, तर मला असे तुम्हीच सांगा की युवा सेनेचे किती पदाधिकारी होते आणि कोणते कोणते होते? आता युवा सेना ही आमची एक विंग आहे. युवा सेनेचे विंग मधले जेवढे पदाधिकारी जिल्ह्याचे होते, जिल्हा प्रमुख आणि ते मोर्चात सहभागी दिसले. आता प्रत्येकानं आपापल्या मर्जीनं आपल्याला काम कसं करायचं संघटनेसाठी किंवा फक्त फोटो काढायसाठीच काम करायचं, हे ज्याची त्याची मर्जी आहे. तुमचा प्रश्न योग्य आहे, परंतु आम्ही जेव्हा संघटनेत काम करतो, पॅरेंट बॉडी, आमच्या महिला आघाडी असो, युवती सेना असो, युवा सेना, हे सगळे आमचे अविभाज्य घटक आहे. आम्ही सगळे सोबत काम करतो. विषय जर तुम्हाला दिसला तर तुम्ही तो पटकन चुटकून घेता, पण आमच्यात असे पण हा युवा सेना तिथे तुम्हाला सपोर्ट भेटला नाही, हे गोष्ट तुम्ही तिथे लहान समजता काय? आम्ही लहान कोणालाच समजत नाही. युवा सेनेचा सपोर्ट आम्हाला होतात. युवा सेनाचा सपोर्ट नाही असं तुम्ही कसं काय म्हणू शकता? युवा सेनेचे किती पदाधिकारी तुमच्या रॅलीत होते? हा शेतकऱ्यांचा मोर्चा होता. म्हणजे युवक हे शेतकरी नाही आहेत का? तो ज्याचा त्याचा भाग आहे ना. तो जर शेतकरी युवक जर शेतकरी समजत नसेल, तो जर सहभागी होत नसेल, तर त्याला वाटत असेल ना की आम्ही तो शेतकरी नाही म्हणून सहभागी झाले नाही. म्हणजे जो युवा सेनेचा शिवसैनिक आहे तो शेतकरी म्हणून तिथे यायला पाहिजे होतं का युवा सेनेचा युवक म्हणून यायला पाहिजे होतं? सर्वात पहिले तर ह्या मोर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित केला. मग त्या युवा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं जर हा मोर्चा इथे आयोजित केला असेल, तर तुमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या विंग आहेत, जसे महिला आघाडीच्या सर्व जिल्हा प्रमुख तिथे दिसले. उन्हामुळे थोडस तापमान जास्त असल्यामुळे महिलाचा भाग जरी कमी असाल, पण युवा सेना कुठे होती तुमची? आता हे युवा सेनेला विचारावं लागेल, युवा सेनेच्या नेतृत्वाला. पेरेंट्स बॉडीत तुम्ही ते युवा सेना तुमच्या वरती आहे का? आमच्या वरती जरी नाही आहे, पण आता एखाद्याची मर्जी एखाद्याला नसन नांदायचं तर जबरदस्ती नांदणार आहे का? मग मी तुम्हाला जो प्रश्न केला होता की मागच्या वेळेस तुमच्या यामध्ये फूट आहे, तर ती फूट आहे का नाही आहे? नाही आहे. मग युवा सेना तुम्ही जर म्हणता की त्यांच्या मर्जीने वागली पाहिजे, ते मर्जीने वागली का? मर्जीनं वागली पाहिजे असं म्हणत नाही. त्याची जर मर्जी आहे की त्याला वाटते की बा यांच्या नेतृत्वात काम करण्यात आम्हाला शिवसेनेची पॅरेंट बॉडी ते समजत नसल किंवा ते खूप स्वतःला सक्षम समजत असेल, खूप मोठे समजत असेल, त्याला आम्ही काही करू शकतो. यांच्या बोलीभाषेवरून तरी असं वाटतंय की त्यांच्या शब्दातून त्यांनी प्रगट केलं की आज अमरावती जिल्ह्यातले काही जे भाग आहेत युवा सेनेचे, ते पेरेंट बॉडीपेक्षा वरत समजतात. हे त्यांनी वदवलं आणि मी प्रत्यक्षात पाहूनच राहिलो की नेतृत्व कोण करते आणि त्या नेतृत्वाचं फुकट फाकट श्रेय कोण घेते. मनाला दुःख वाटतंय की आज शिवसेनेच्या विंग ह्या वेगवेगळ्या स्पष्ट दिसतात. आजच्या मोर्चामध्ये जे तालुका प्रमुख होते, यामध्ये अमरावती जिल्ह्यातून असे 1-2 तालुका प्रमुख होते की त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं त्यांच्या तालुक्यातून लोक आले. त्यापैकी एक दर्यापूर तालुक्याचे प्रमोद धनोकर आहेत, नवनियुक्त तालुका प्रमुख आहेत. थोडक्यात या मोर्चाचं उद्देश काय होता? या मोर्चाचा उद्देश एकच होता, शेतकऱ्याचा सातबारा कोरा करणे. आणि जो फडणवीस सरकारनं निवडणुकीच्या काळात जे म्हटलं होतं की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू, तो कोरा यांनी त्यांचं सरकार बसल्यावर केला नाही, म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी आज शेतकऱ्यांचा मोर्चा आम्ही काढलेला होता. मालाच्या भावाचं काय? शेतमालाला तर काहीच भाव नाही. 3900 रुपये सोयाबीन चाललं भाऊ. 6000 रुपये सोयाबीन असल्याशिवाय जमणार कसं? शेतकरी पूर्ण देशोधडीला चाललेला आहे आणि नेते उद्योगपतींचं कर्ज माफ करून देश विकण्याच्या मार्गावर लागलेले आहे. एवढ्या उन्हात हा मोर्चा काढल्यानंतर एवढ्या बहुसंख्येने शेतकरी आलेले होते, पण युवा सेना जशी पाहिजे तसा तुम्हाला सपोर्ट भेटला नाही. आता कसं आहे दादा, युवा सेनेच्या सपोर्टचा विषयच नाही. कोणत्याच मेळाव्यात युवा सेना हजरच नसते. मागं सावंतसाहेबाचा 2 महिन्याच्या अगोदर 1 महिन्याच्या अगोदर मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये पण युवा सेना नव्हती. आज पण थोडेसे नेते दिसले ते युवा सेनेचे, पण बाकी युवा सेना नव्हती. पण तुमच्या ह्या युवा सेनेमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहेत. मग असे युवा सेना वेगळं आंदोलन करेल, पेरेंट्स बॉडी अलग आंदोलन करेल. पहिलेच या सेनेचे जो सत्यानाश शिंदे साहेबांनी केला, त्याचे परिणाम महाराष्ट्रात भोगावे लागत आहेत. आणि त्यानंतर अमरावती जिल्ह्यात अशी परिस्थिती, हे कधीतरी तुम्ही एकत्र आणसान नाही का? हे एकत्र आणण्याचं काम नेते करतील, पण जेव्हापासून आम्ही नवीन तालुका प्रमुख आता 2-3 महिने झालो, नवीन 3 जिल्हा प्रमुख झाले आपल्या जिल्ह्याला, तेव्हापासून शिवसेना एवढी जोमानं काम चालू आहे
की 15 दिवस गेलं की एक आंदोलन, महिना गेला की एक आंदोलन, निवेदन. तुम्ही पण पाहिलं माझं, मी दर्यापुरात घरकुलांच्यासाठी एवढं मोठं आंदोलन काढलं की सर्व एका 8 दिवसात सर्व घरकुलांच्या लाभार्थ्यांचे पैसे 8 दिवसात बीडीओ साहेबांनी खात्यात टाकून दिले. आता हा मोर्चा झाल्यानंतर पुढचा जो भाग आहे तो कशा प्रकारे तुम्ही आंदोलन करसाल किंवा सरकारला जेरी सांगसाल? ये तो अभी झाकी आहे, अभी तो बहुत बाकी आहे. आता याच्यानंतर सरकारला वेठीस धरण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आम्ही आंदोलन छेडू. आणि आता हे जिल्ह्यावर झालं, प्रत्येक तालुका तहसील कार्यालयावर याच्यानंतर आंदोलन छेडल्या जाईल. हे होते दर्यापूर तालुक्याचे तालुका प्रमुख प्रमोदजी धनोकार. स्पष्ट आणि निर्भीड त्यांचं वक्तृत्व असते. त्यांनी एकदा ठाणलेली गोष्ट ते शेवटपर्यंत पूर्ण केल्याच्या सोडत नाहीत. गन्ना कापडना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश पडेल सागरे. व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करण्यास विसरू नका. धन्यवाद.